थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी प्रकाश आव्हाड, स्काय एलिमेंट फिटनेस क्लब अँड रेकी हिलिंग. आज आपल्या सोबत कमलेश शिंदे सर जोडलेले आहेत, जे सध्या US मध्ये आहेत. तर पहिले तर त्यांचं वेलकम, त्यांचं स्वागत आहे या कॉलमध्ये. सर, तुम्हाला काही प्रश्न थँक्यू सर. विचारू इच्छितो की आमच्या ग्रुप सोबत, आमच्या कम्युनिटी सोबत जोडण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय चॅलेंजेस होते किंवा तुमचं जीवन कसं चालू होतं? आपल्या कम्युनिटी सोबत माझं नाव कमलेश शिंदे. मी म्हणजे मागच्या 1 वर्षापासून सरांसोबत होतो, पण मे महिन्यापासून या वर्षापासून मी जरा थोडं सिरियसली घेतलं. आणि मग या ग्रुपवर जॉईन व्हायच्या आधी थोडी सिच्युएशन माझी खराब होती. वेट वगैरे लय वाढलं होतं आणि लय स्ट्रेस होता आणि बाकी दुसरे पर्सनल रिझन्स होते. त्याच्यातून सगळ्यातून बाहेर पडता पडता टाइम लागला, पण झालं. बाहेर पडलो. चांगले सर होते, नंतर प्रकाश सर, बाकी कोमल मॅडम पण, नंतर बहीण माझी आहेच आहे रेखा पाबळे, यांनी भरपूर सपोर्ट दिला. मोस्ट इम्पॉर्टंट प्रकाश सरचं फिजिकल आणि मेंटली जे त्यांनी मला सपोर्ट दिला, तो सपोर्ट मला लई चांगला ठरला आणि मी चांगला वेट लूज केला. आणि नंतर परत फायनली लॉकडाऊनच्या आधी जो माझा जॉब होता, ड्रीम जॉब, नंतर परत ट्राय करत होतो, होत नव्हतं काहीतरी इश्यूमुळे, मेडिकल इश्यूमुळे. पण सरांनी मला फुल सपोर्ट दिला आणि मी त्यांचं ऐकून, त्यांचं डायटिशियन, त्यांचे एक्सरसाइज वगैरे करून मी फायनली क्लिअर झालो आणि आज इथं आहे. आणि आज माझा फर्स्ट डे आहे US मध्ये आफ्टर 7 इयर्स. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि एन्जॉय जाम केलं आणि याच्या पुढे करणार. या अगोदर तुम्ही जे चॅलेंजेस फेस केले किंवा तुम्ही जे सांगितलं होतं की एक गोल होतं, तुमचं एक स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यक्ती काही पण प्रयत्न करतो, बरोबर? कुठल्याही स्टेपला बरोबर. जाऊ शकतो. ज्यावेळेस ते स्वप्न पूर्ण झालं त्यावेळेस तुमची फिलिंग कशी होती किंवा तुमचं ते स्वप्न काय होतं, हे जर तुम्ही 2 मिनिट. स्वप्न हेच होतं की परत माझ्या ड्रीम जॉबवर यावा. आणि जो लॉकडाऊनच्या सिच्युएशन होती माझी, ती छान होती. लॉकडाऊन नंतर थोडंसं सगळं सिच्युएशन चेंज झाली आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला मी 2दा मेडिकल फेल झालो आणि त्याच्यामध्ये प्रेशर होता माझ्यावर. मी जाम स्ट्रेस घेतलेला की कसं होणार आता. नंतर प्रकाश सरांनी थोडंसं मला गायडन्स दिलं, असं वेट लूज करायचं वगैरे. नंतर मग सगळं इश्यू झाले माझे क्लिअर आणि ऑलमोस्ट 20 डेज मध्ये मी ऑलमोस्ट 11-12 किलो कमी केलं. म्हणजे दिवसाला अर्धा किलो असं समजू शकतो. आणि एकदम आनंद झाला आणि आज इथं उभा आहे मी. आज पहिला दिवस आहे माझा US मध्ये आफ्टर 7 इयर्स. त्याच्या आधी होतो मी पण. आणि एवढी चांगली टीम आहे. येस, असं वाटतंय तुम्हाला आता की कंटिन्यू तुम्ही आमच्या सोबत राहा? तुम्ही आमता म्हणून जॉईन झाला ते प्रोफेशनल प्रश्न नाही, पण ज्यावेळेस माणसाचं एक स्वप्न पूर्ण होतं, स्वप्न पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला जे कंटिन्युअसली त्या फ्लो मध्ये राहायचंय, एनर्जी मध्ये राहायचंय, ते जर आपण थोडस त्रास घेतला तर नक्कीच अजून काही स्वप्न जे असतात ते ऑटोमॅटिक पूर्ण व्हायला चालू होतात. तर सध्या जे आहे, आता सध्या जे आहे, सध्या तुमच्याकडे जी एनर्जी आहे, त्या एनर्जीच्या फ्लो मध्ये राहा, त्या एनर्जी सोबत कंटिन्युअसली राहा, जेणेकरून आपलं मोटिवेशन हे कमी नाही पडलं पाहिजे. बरोबर. आता जे सिच्युएशन मी फेस केली लॉकडाऊनच्या आधी आणि लॉकडाऊन नंतर, सिच्युएशन होत्या हातामधल्या कंट्रोल मध्ये, पण मी त्याला जास्त समजायचो आणि थोडं जास्त स्ट्रेस वगैरे घेणं. आणि जी सिच्युएशन क्रिएट झाली माझ्यासमोर, असं कोणासोबत झालं नाही पाहिजे, पण माझ्यासोबत झालं. पण ठीक आहे, त्यातून बाहेर पडलो, उभं राहिलो परत आणि आज इथं उभा आहे. माझा स्टेटस बघितलं सगळ्यांनी, टाकला मी आनंदाने, तर बरं वाटलं म्हणून टाकून दिला. छान वाटलं. तुम्ही जितका आणि वेळ पॉझिटिव्ह थॉट ठेवाल, स्वतःला जितकं तुम्ही पॉझिटिव्ह ठेवाल ना सर, तेवढे ऑटोमॅटिक तुमची समोर येणारे चॅलेंजेस कमी होत चालतात. आपण काय करतो, ते परिस्थितीला आकर्षित करायचं काम करतो की मला हे चॅलेंजेस होते होते होते. ब्रह्मांड किंवा देव, युनिव्हर्स
यांना अशी भाषा क्लिअर नाही. चॅलेंजेस का? ठीक आहे, चॅलेंजेस पाहिजे. मग तेच ते चॅलेंजेस फेस करायला चालू करतो. त्याच्या उलट जितकं पॉझिटिव्ह आपण राहू, तसला विचार आपण करू ना, आपले ते प्रॉब्लेम सुद्धा भरून निघतात. त्याच्यामुळे आता याच्यानंतर तुम्हाला ते चॅलेंजेस होते, संपले, सोडून द्या, त्याचं नाव पण घ्यायचं नाही. सरळ आपल्याला जे पण परिस्थिती आकर्षित करायची ना, मी आनंदी, सुखी, independent परिवाराचा कर्ता पुरुष, किंवा माझ्यासोबत हे, किंवा त्यांना बघायचं आपल्यासोबत, ते व्हिज्युअलाइज करायचंय. XYZ जे पण ते आपल्याला ते व्हिज्युअलाइज करायचं. त्याने काय होईल, पास्ट 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 मध्ये राहून काही फायदा नाही. वर्तमान आणि भविष्य. आता भविष्यात सुद्धा जर जायचंय, पहिले वर्तमान जगावं लागेल. वर्तमानात थिंकिंग आपली ठेवायची. वर्तमानामध्ये आपल्याला ते भावना घ्यायच्या आहे. त्याच्यामुळं पास्ट सोडून द्या. तो गेला गेला, पास्ट झाला झाला, तो चेंज होणार नाही, किंवा त्याला तुम्ही वापस आणू शकत नाही. पास्ट इज पास्ट. आपल्याला फ्युचरवर काम करायचंय. तर त्याच्यामुळे तुमचे जे येणारे विचार आहे, माझ्यासोबत माझा पूर्ण परिवार आहे, 2 नन्हे मुन्ने, अर्धांगिनी, व्हिज्युअलाइज, आणि हेच काम करणार आहे आपल्यासाठी. राईट. सो थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आमच्यासोबत जोडला, तुमचा व्हॅल्युएबल वेळ दिला तुम्ही आमच्यासाठी. खूप खूप धन्यवाद, कारण की थँक्यू सर. दिवसभर आमच्यासोबत जोडलेले आहात. थँक्यू सर. थँक्यू. येस.